₹2000 10% वार्षिक दराने चक्रवाढ व्याज ₹2420 होते. जर व्याजाची आकारणी 6 महिने असेल तर मुदत किती? मुदत म्हणजे वर्ष काळाची आपल्याला. ठीक आहे, हा क्वेश्चन तुमच्यासाठी आता सगळ्यांसाठी नवीन आहे. आतापर्यंत आपण मुद्दल काढणं शिकलो, दर काढणं शिकलो, राशी काढणं शिकलो आणि व्याज. आता इथे विचारलं आपल्याला मुदत. मुदत म्हणजे काय? टाइम पिरियड. ठीक आहे, आता टाइम पिरियड काढत असताना कंपॅरिझन करायचं, जे की आपण नेहमी कंपॅरिझन करत असतो. कशाचं? डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल या दोन संख्येचं. अलग लक्षात? तर इथे काय करायचं? कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन कसं करायचं बघा. अमाऊंट डिवायडेड बाय मुद्दल. ठीक आहे, मुद्दल आणि वर काय पाहिजे? अमाऊंट. याचं गुणोत्तर घेतलं आपण. ठीक आहे, आणि याच कंपॅरिझन करायचं. बरोबर आहे. एका साईडला अमाऊंट आणि प्रिन्सिपल, दुसऱ्या साईडला काही अमाऊंट आणि प्रिन्सिपल, म्हणजे राशी आणि मुद्दल. राशी आणि मुद्दल दोन्ही ठिकाणी काय केलं? कंपॅरिझन. काही डिफरन्स दिसत आहे का याच्यामध्ये? नाही, सारखीच आहे, है की नाही? मग इथे तेच करणार आहे आपण. पण एक अमाऊंट ओरिजिनल असणार, एक मुद्दल ओरिजिनल असणार. इकडं अमाऊंट डुप्लिकेट असणार आणि इकडं प्रिन्सिपल कसे असणार? डुप्लिकेट असणार. अलग लक्षात? एकीकडे ओरिजिनल, एकीकडे काय ठेवणार आपण? रेशो मेथड मध्ये ठेवणार आहे, रेशो मध्ये ठेवणार आहे. आता जो डेटा दिलेला आहे त्याच्यावरून आपण डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल काढू शकतो का? बिलकुल काढू शकतो. मुद्दल दिलेली आहे का आपल्याला? मुद्दल किती? 2000. ₹2000 मुद्दल. ₹2000 मुद्दलवर राशी दिलेली आहे का? किती आहे? 2420. ते झालं ओरिजिनल. हे झालं ओरिजिनल. वरत लिहायचा पॉवर टी, वरत लिहायचा पॉवर टी. ठीक आहे, याच्या डोक्यावरती काय येईल? पॉवर टी म्हणजे वर्ष. इक्वल इकडे लिहू आपण डुप्लिकेट. डुप्लिकेट काढता येईल का आपल्याला इथून? 10% घट आहे की नाही? मग दर आपण चेंज करणार अशा वेळेस. मग दराला आपण जनरली काय करतो? डिवाइड, आहे की नाही? मग 10% दिलेला आहे, तर 10% डिवायडेड बाय किती होईल? 2. म्हणजेच किती येईल? नवीन दर 5%. इथून आपल्याला मुद्दल आणि राशी काढायची आहे. ठीक आहे, तर शब्दाकडे थोडं फोकस ठेवायचं इथे. चला, 5% म्हणजे किती? 1 किती? 20. तर इथे काय होईल? आपली मुद्दल 20 आणि राशी 21. समजलं? चला, तर क्वेश्चन मध्ये काही फरक वाटत आहे थोडासा, तरी ट्राय करू आपण, कारण 6 महिने हा शब्द त्यांनी ऍड केला. चला, 0 कॅन्सल. ठीक आहे, तर इथे थोडा क्वेश्चन मध्ये चुकी आहे. ठीक आहे, तर हा शब्दच कॅन्सल करून टाका. हा शब्द जर असला तर उत्तर येणार नाही आपलं. हा शब्द कॅन्सल करा, म्हणजे आपल्याला दर 10% ठेवता येईल. ठीक आहे, 10% म्हणजे किती? 110 होईल. आणि इथं आपण 11 डिवायडेड बाय किती? 10 पॉवर. ठीक आहे, चल, लक्ष आहे. 11 किती? 10. डोक्यावरती पॉवर. आता इथे भाग जातो का? 242 आणि डिवायडेड बाय 200 बिलकुल जातो. 100 दोन्ही भाग आपण वर दिला. 100 किती? 21 आणि डिवायडेड बाय किती? 100. ठीक आहे, इथं पॉवर टी आहे, इथेही पॉवर टी आहे. आता थोडं लक्षात ठेवायचं, जो बेस आहे इथं 11/10 आहे, इथं 121 आणि डिवायडेड बाय 100. तर इथं आपल्याला कोणत्या तरी संख्येचा वर्ग दिसत आहे का? हे दिसत आहे की नाही? म्हणजेच 2चा वर्ग. म्हणजे इथे लिहू शकतो आपण 11 किती? 10. त्याच्या डोक्यावरती टी जैसे ते, आणि इथं 11 आणि हा काय? 10चा वर्ग, म्हणजे 11 किती? 10चा वर्ग. बरोबर आहे. आता बेस कसा आला? पाया कसा आला? सेम. आणि जेव्हा पाया सेम असते तेव्हा आपण घातांक काय करतो? इक्वल. म्हणजे टी बरोबर किती झाले? 2 वर्ष. ठीक आहे, तर इथे फक्त आपल्याला 6 महिने हा शब्द ऍडिशनल टाकलेला आहे, त्यांनी टाकला आहे, त्याच्यामुळे ते चुकीचं झालं असतं क्वेश्चन. तर हा काढून टाका. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ठीक आहे, ऑप्शन नंबर